नमस्कार. मी आज आपल्याला कटोरी ब्लाउज स्टिचिंग दाखवणार आहे. कटोरी ब्लाउजची. तर याच्या पाठीमागचा जो भाग आहे त्याचा पण व्हिडिओ मी एंड स्क्रीनला लावते आणि बाह्यांचा पण व्हिडिओ एंड स्क्रीनला लावलेला आहे. तर तो पण बघा. तुम्हाला पूर्ण जर ब्लाउज बघायचा असेल स्टिचिंगचा तर छान डिझाईन केलेली आहे पाठीच्या भागाला आणि बाह्यांना सुद्धा छान डिझाईन केली. तर बघा, कटोरी ब्लाउज कसा जोडायचा ते आज दाखवते मी तुम्हाला सविस्तर. अगदी काय काय काळजी घ्यायची ब्लाउज जोडताना, म्हणजे तुम्हाला गळा पडणार नाही किंवा शोल्डर उतरणार नाही. या पद्धतीची शिवताना काय काय काळजी घ्यायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम अस्तर जोडून घेते मी. अस्तर नेहमी ब्लाउजचं कापड नेहमी अस्तरपेक्षा जास्त ठेवून कापायचं. तर याला कडेकडेने टीप मारून घ्यायची. तर हे एक्स्ट्रा जे कापड उरलेलं आहे ते अस्तरच्या बरोबरीने कट करायचं. असं फिनिशिंग मध्ये अस्तर जोडलं जातं, म्हणून हे एक्स्ट्रा कापड ठेवून कट करायचं ब्लाउजचं पीस. या पद्धतीने उलट सुलट बघून सगळीकडचं अस्तर जोडून घ्यायचं. आता हे उरलेलं पण मी जोडून घेते.
बघा आता आपल्याला टक्स मारायचे, तर कशी मारायची बघा. हे जे कट मारून घेतले ते कटवर कट ठेवून घ्यायचे आणि इथं मध्ये आहे, तर इथं टोकापर्यंत आणायची आणि थोडी एक पाव इंच अशी सरळ आणायची कडेने इथून इथून. म्हणजे काय होतं, तर कटोरीला टोक येत नाही जास्त. जर टोक आलेला आवडत नसेल कस्टमरला, तर या पद्धतीने टक्स मारा. अशी हे बघा, मी इथं दाखवते. इथपर्यंत आणली आणि इथून बघा ही सरळ आणली कडेने. या पद्धतीने टक्स मारायची. अजून एक मारून घेऊया आणि मग हे एक्स्ट्रा उरलेलं कट करून टाकायचं. या पद्धतीने बघा कटोरीला टोक येत नाही जास्त. असं हे बघ, टोक मुजलं जात, असं टोक येत नाही. हे बघ, म्हणजे अशी आणि मग थोडी अशी अशी टीप आणि थोडी अशी टीप आली पाहिजे टक्सची. या पद्धतीने आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. तर क्रॉसपट्टी बघा, मी एक खाली ठेवली आणि एक वर घेतली. उलट सुलट बघून व्यवस्थित करून घ्यायचं आणि कमरेच्या साईडला खालच्या साईडला टीप मारून घ्यायची. नंतर ही जी टीप आहे ती अस्तरच्या साईडला अशी पलटी मारून एक दाब टीप टाकून घ्यायची. याच पद्धतीने ही पण क्रॉसपट्टी तयार करून घेऊया. आता बघा आपल्याला कटोरी जोडायचे. तर कटोरी अशी ठेवून घ्यायची, थोडी बाहेर काढायची. एवढी मी बाहेर काढलेली आहे, थोडी बाहेर काढायची अशी. आणि आता इथे बघा कोपरा असा कोपरा तयार झालाय, तिथून टीप मारायची. म्हणजे मागं पुढं होत नाही कटोरीचा भाग. आणि न खेचता अलगद जोडून टाकायचं. ही पण अशी जोडून घेऊया. आता आपल्याला क्रॉसपट्टी लावायची. तर ही या साईडची आहे, अशी सुलटी करून घ्यायची. आपण ब्लाउज सुलटा लावून बघायचं. या साईडची आहे, अशी पलटी मारायची. नख मारून घ्यायचं.
असे गोल करून रोल करून असा पलटी मारून इथे जोडून टाकायचं हे असं. आणि हे मग आतलं बाहेर ओढून काढून आपले तयार होतो हा पार्ट पुढचा. तर ही पण बाजू मी जोडून घेते क्रॉस पट्टी. आता इथे बघा काच बटन पट्टी तिरकी होते, तर का तिरकी अशी जोडल्यानंतर तिरकी होत असते. म्हणून मग काय करायचं, अशी पट्टी ठेवायची या गाळ्यापासून आणि सरळ रेघ ओढून घ्यायची अशी. आणि जेवढं बाहेर आलेलं आहे तेवढं कट करून टाकायचं या पद्धतीने. आपल्याला काच बटन पट्टी लावायची. सुरुवातीला आपण क्रॉस पट्ट्या काढून घेऊयात. कशासाठी, तर गळ्याच्या पायपिंगसाठी. आपल्याला बटन पट्टीने हुक पट्टी काढायची, हुक पट्ट्याने लूप पट्टी काढायची. मला अस्तरचं कापड उरलेलं नाहीये, त्यामुळे मी याच कापडाची करणार आहे. डबल करून म्हणजे 4 पदर करून लूप पट्टी करणार आहे. आता बघा लूप पट्टी आपली या भागाला येणार आहे. तर थोडी खाली एक्स्ट्रा ठेवायची आणि खालच्या साईडला लूप पट्टी आणि वरच्या साईड वरती उलटून घ्यायची लूप पट्टी. अशी दुमड घालून घ्यायची एक्स्ट्रा सोडून खाली, कारण आपण ही क्रॉस पट्टी पॅक केलेली. वरती हे सरळच ठेवायचं, कारण इथं आपल्याला गोट मारायचा आहे. हे अशी पलटून घ्यायची आणि दाबटीप टाकून घ्यायची. इकडून एक कडेने मारून घ्या आणि ही बरोबर या टिपवर हे किनारा आणून टिप मारायची. आता इथं डायरेक्ट टिप मारू शकता जेव्हा तुम्ही दोऱ्याचे लूप करायचे, पण मी डायरेक्ट मशीनवर करणार आहे, त्यामुळे इकडून टिप मारून घेणार आहे. तर असं लावून घ्यायचं व्यवस्थित अगोदर आणि या साईडने टिप मारणार आहे. आपल्याला इथे एक लूप करायचं आहे. इथे आपल्याला पायपिंगची टिप येणार आहे, इथून असं अंतर सोडून घ्यायचं आणि मग इथं लूप येणार आहे असं. आणि हा थोडं इथं अटॅच करण्यासाठी मग इथून इथे
आता या दोघांचा मध्य इथे येणार आहे आणि या दोघांचा मध्य काढून घ्यायचा, या दोघांचा मध्य काढून घ्यायचा. अशा पद्धतीने 5 लूक करायचे आहेत आपल्याला, 5. व्ही आकारामध्ये आता मशीन फिरवत टीप मारायची. पाच लूक करून घ्यायची. आता आपल्याला हुकची पट्टी लावायची. हुकची पट्टी लावताना पण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं हे अगोदर आणि ही पट्टी आपल्याला डबल करून घ्यायची, कारण अस्तर नाहीये. आणि आता ही पट्टी खाली वर ठेवायची अशी आणि वरून खाली दुमडायची. इथे मार्जिन घेताना जेवढं आपण मार्जिन ठेवलंय कटिंगच्या वेळी तेवढंच मशीन मध्ये दाबून घ्यायचं मार्जिन, म्हणजे गळ्यामध्ये लूज पडत नाही ब्लाऊज. तर खालच्या साईडला एक्स्ट्रा कापड कापायचं हे आणि दाबटीप देते वेळी अशी दुमड मारून घ्यायची. म्हणजे पूर्ण आत, हे बघा, हे पूर्ण इथून आतमध्ये फोल्ड करायची पट्टी अशी. हे आपल्या दोन्ही पट्ट्या एकसारख्या उंचीला झाल्यात का बघायच्या, चेक करायच्या. असं ठेवून चेक करायचं. तर हे बघा अगदी परफेक्ट उंची झालेली आहे, कुठेही कमी पडलेलं नाही. तर आपल्याला आता गोट लावून घ्यायचं आहे. गोटासाठी एक पट्टी अशी आडवी आणि त्याच्यावर एक पट्टी उभी, एक पट्टी आडवी अशी ठेवून या आणि या कोपऱ्यात टीप काढायची. दुसरं पण असंच करून घेऊया. एक्स्ट्राचं कटिंग करून टाकायचं. थोडी पुढे ठेवायची, याच्या पुढे ठेवायची पट्टी थोडी. ब्लाऊज उलटा आहे आणि पट्टी उलटी आहे. नख मारून घ्यायची, आत टाकायची आणि ती दुमड अशी करायची आणि या कडेवरून टीप मारायची. हे जे एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकायचं. जेवढा हवाय कोट आपल्याला बारीक मोठा तसा असा रोल करून घ्यायचा आणि बरोबर या टीप मधून टीप मारायची. असं
झालेला आहे. आता इकडे पण करून घेऊया आपण गोल. या पद्धतीने आपलं कटोरी ब्लाउजची स्टिचिंग झालेली आहे. अगदी बरोबर परफेक्ट. आणि तुम्हाला जर फिटिंगचा ब्लाउज व्हिडिओ बघायचा असेल तर पेजवर आहे, नक्की जाऊन बघू शकता. आणि काय क्वेरीज असतील तर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. टाटा, बाय बाय.